महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ठाणे इथल्या निवासस्थानाबाहेर सध्या जोरदार कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी पाहायला मिळते। ही सगळी दृश्य जर पाहिली तर आपल्या लक्षात येतं की अतुल लोंढे यांच्याकडून धर्मवीरांचे खरे वारस एक हाती एक नाथ अशा आशयाचा जो बॅनर आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्यासोबतच डॉक्टर श्रीकांत शिंदे जे कल्याण लोकसभेचे खासदार आहेत त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 फेब्रुवारीला श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस आहे, तर 9 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण आठवडा वाढदिवस वीक म्हणून साजरा करण्याचा जो मानस आहे तो या ठाणे आणि कल्याणचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा या ठिकाणी दिसतोय आणि त्यामुळेच आपण पाहतोय की मोठमोठे बॅनर्स जे ते सध्या ठाण्यामध्ये ठिकठिकाणी चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी धर्मवीरांचे खरे वारस अशा आशयाने एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत। त्यासोबतच आपण पाहतोय की ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता आलेली आहे, 75 जागा त्यांना मिळालेल्या आहेत, महापौर शिवसेनेचा झालेला आहे, त्यामुळे आज बिनविरोध महापौराची निवड होते आणि त्यामुळेच आपण पाहतोय की ठिकठिकाणी हे बॅनर्स पोस्टर जे आहेत ते सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत। आपण पाहतोय राहुल कनल यांनी सुद्धा या ठिकाणी बॅनर्स लावलेले आहेत। त्यासोबतच यज्ञा भोईर, यज्ञेश भोईर, एकता भोईर आणि एकनाथ भोईर यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी बरेचसे बॅनर्स पोस्टर्स जे आहेत ते सध्या लागलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। तर बॅनर वॉल या पूर्ण जो पूल आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसते। एकंदरीतच वाढदिवस एकनाथ शिंदे साहेब साजरा करणार आहेत का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण अजित पवार यांचं अपघाती निधन झालेलं आहे, त्यामुळे याबाबत अजूनही स्पष्टता नाही आहे, दुखवटा अजूनही कायम आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे हे आपला वाढदिवस साजरा करणार का याबाबत सध्या तरी स्पष्टता नाही आहे। मात्र जे सूत्र सांगतात त्यानुसार कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा ते स्वीकारतील, मात्र वाढदिवस साजरा केला जाणार नाही अशी माहिती मिळते। त्यामुळे एकंदरीतच आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बरेचसे बदल अजित पवार यांच्या गेल्यानंतर आपल्याला जाणवत आहेत, मात्र ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे। त्यामुळे वाढदिवस कशा पद्धतीनं साजरा होईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।